गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे बरेच असाल. तर आज म्हणजे हा व्हिडिओ आहे ना सॅटरडेचा आहे, तो आज मी टाकते. खूप 2 दिवस अजिबात वेळ नाही मिळाला मला, त्याच्यामुळे उशीर झाला जरा व्हिडिओ टाकायला, तर समजून घ्या तुम्ही. आणि आज आहे ना सॅटरडे होता, तर मी श्रीरंगच्या स्कूलमध्ये जाणार होती मीटिंगला. श्रीरंगची मीटिंग होती आज. आणि हल्लीचं शिक्षण बघायला गेलं तर अजिबात परवडण्यासारखंच नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे माझं तरी शिक्षण मोफतच झालं आहे, कारण की मी म्युन्सिपल शाळेमध्ये शिकलेली मुलगी आहे, त्याच्यामुळे. आणि म्हणजे त्यावेळेस ना म्हणजे आपल्याला सगळं घ्यावं लागायचं. म्हणजे वह्या पुस्तकं किंवा म्हणजे चप्पल तर मी कधी 4थीपर्यंत घालूनच नाही गेले शाळेमध्ये. आणि म्हणजे आपलं गणवेश, युनिफॉर्म, काही म्हणजे शाळेच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आपणच घ्यायचो. म्हणजे पुस्तकं तरी आम्ही ना पाहून किमतीत असेच वापरली आहेत लहानपणापासून. आणि आता बघायला गेलं तर म्हणजे शाळेमधून कंपल्सरी सगळं घ्यावं लागतं. म्हणजे युनिफॉर्म, परत वह्या पुस्तकं, कवर, कलर बुक, ड्रॉईंग बुक, कलरचे म्हणजे खडू वगैरे ते सगळं. आणि शाळा सुरू होण्याच्या आधीच म्हणजे फी मागितली जाते शाळेकडून. आपल्या वेळेस खरंच बरं होतं. इवन मला तरी ना कधी म्हणजे असं एक फॉर्म वगैरे भरायला सांगायचे आणि वह्या पुस्तकं वगैरे आम्हाला ना म्हणजे पुस्तकं नाही पण वह्या तरी आम्हाला शाळेकडून दिल्या जायच्या. आणि म्हणजे जो शाळेचा युनिफॉर्म असतो तो सुद्धा मला शाळेकडून मिळाला होता. खरंच आपल्या वेळेची शाळा खरंच खूप चांगल्या होत्या. आता फक्त बाजार मांडला आहे शिक्षणाचा, काही उपयोग नाही. आणि ते जाताना खूप चिखल होता रस्त्यामध्ये, खूप पाऊस पडत होता. आणि ना ह्या साईडला ना अशा रस्त्यावरती मूर्त्या ठेवलेल्या देवाच्या, गणपती बाप्पा, परत साईबाबा यांच्या मूर्त्या होत्या तिथे. तर ना असं मूर्त्या टाकत जाऊ नका रस्त्यामध्ये. ह्या मूर्त्यांचं ना विसर्जन करा समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये. असं खरंच टाकू नका, खूप वाईट वाटतं त्यावेळेस असं बघून. आणि आता रिक्षासाठी आम्ही जातो आहे. खूप चिखल आता स्कूल बसचे पण पैसे इतके वाढवले आहेत बसवाल्यांनी, काय विचारू नका. आणि जास्तीत जास्त तर ना जेव्हा म्हणजे गरज असते ना तेव्हा स्कूल बस येतच नाही. म्हणजे सॅटर्डेला कधी शाळा सुरू असेल तर कधीच येत नाही बस, कधी एक्स्ट्रा लेक्चर असेल तरी येत नाही. मग तेव्हा आपल्याला धावपळ करून शाळेत नाही. आणि पैसे तर ना इतकं म्हणजे आधीच 2 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे मागतात बसवाले. काही कळत नाही या बसवाल्यांचं. आणि सॉरी मी तुम्हाला म्हणजे इंट्रोडक्शन करायला विसरली आधीच. मी ना खूप गोष्टी विसरते हल्ली बोलायच्या. तर ना आणि इथे ना म्हणजे इतकी गर्दी आहे ना, रिक्षावाल्यांची खूप गर्दी. म्हणजे असं वाटतं की कधी कधी पाय त्या चाकाखाली येईल. आणि ते ताई, मावशी, आजी सगळ्यांना भाजी विकत आहेत, पाहू शकता तुम्ही. बिचाऱ्या थोड्या पावसामध्ये विकत आहेत त्या. आणि आम्ही आता दुसरी रिक्षा पकडली आहे. 2 रिक्षा लागतात आमच्या इथून शाळेत जाण्यासाठी. खूप खर्चिक आहे शिक्षण खरंच. आम्ही तर चालतच जायचो शाळेमध्ये 4थीपर्यंत. तर माझी शाळा ना खूप जवळ होती, त्याच्यामुळे शाळेत जायचो असंच अनवाणी.
खाऊन वगैरे यायचं मस्तपैकी. आणि परत बोलता बोलता मी विसरून गेली तुम्हाला काय सांगायचं होतं मगाशी ते. तर आहे ना, मी तुम्हाला इंट्रोडक्शनच करून नाही दिलं माझ्या चॅनलचं. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीती87 हॅशटॅग. तर प्लीज तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर जाऊन मला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. त्या दिवशी पण आहे ना, मी रेकॉर्डिंग करता कधी वेळ निघून गेला कळालंच नाही मला. आणि माझा व्हिडिओसुद्धा संपला. त्याच्यामुळे ना आज मी मध्येच सांगते तुम्हाला हे सगळं, कारण की मला पटकन लक्षात येत नाही. आता मी म्हणजे नवीनच एडिटिंग वगैरे करणं सुरू केलं आहे, शिकली मी यूट्यूबवर बघून. तर आणि इथे ना आम्ही आता बॉटल घ्यायला दुकानात गेलो आहे. श्रीरंगची ना बॉटल त्या दिवशी तुटली. खूप वर्ष तो वापरत होता ती बॉटल, आता तुटली ती बॉटल. त्याच्यामुळे आता नवीन बॉटल त्याला घेतो आम्ही. तर ना इथे त्याला ना म्हणजे असं डिझायनिंगची म्हणजे कार्टूनची बॉटल त्याला आवडली होती. तो सांगत होता बाबा ही बॉटल घे. पण शाळेमध्ये अलाव नाही आहे म्हणजे असं जास्त अट्रॅक्टिव्ह गोष्टी, कारण की मुलांना मग म्हणजे खेळत बसतात त्या गोष्टींबरोबर, अभ्यास नाही करत. गेल्या वर्षी पण आहे ना त्याची एक कंपास होती त्याच्या आत्याने दिलेली, ती पण अशी म्हणजे जरा हे होती, फॅन्सी होती. तर मग टीचरने मग आम्हाला शाळेत बोलवलं होतं, कारण मुलांना खेळत बसायची त्या कंपासबरोबर. मग त्यांनी सांगितलं की साध्या गोष्टी द्या त्यांना, नाहीतर मग ते लोक अभ्यास नाही करत, गप्पा गोष्टी आणि खेळणं चालू होतं मग त्यांचं. आणि या दुकानामध्ये ना खूप छान अशा वस्तू होत्या, प्लास्टिकच्या डबे वगैरे खूप छान होते. बरण्या होत्या, परत वॉटर बॉटल, खूप छान अशा गोष्टी होत्या इथे. मी फायनली ना ही बॉटल सिलेक्ट केली, त्याच्यावरती काही चित्र वगैरे नाही आहे. थंडे आणि गरम पाणी भी रह सकता है ना. पण श्रीरंगला ना ती दुसरी बॉटल घ्यायची होती कार्टूनची, तो ऐकतच नव्हता. तर मग मी त्याला समजवलं की टीचर अलाउड नाही करणार, बॉटल घरी ठेवायला सांगतील. त्याच्यामुळे ना तू ती साधीवाली बॉटलच घे, तीच बरी पडेल आपल्याला. अरे ही चांगली आहे बाळा, याच्यात फक्त थंड पाणी राहणार आहे, गरम पाणी पितोस ना. आणि खरंच ह्या मुलांकडे असं बघून आहे ना मला म्हणजे माझ्या शाळेची खूप आठवण येते. 4थीपर्यंत अशी म्हणजे अशी शाळा म्हणजे अशी बसकी शाळा होती, म्हणजे अशी कौलारू. आणि असा मोठा असा पॅसेज, खालती ते मैदान, आणि ना तिथे एक असं बदामाचं झाड होतं म्हणजे शाळेच्या आवारामध्ये, आणि तिथे ना अशी बदामं पडलेली असायची. आणि आम्ही मधल्या सुट्टीमध्ये सगळे तिथे जाऊन आहे ना त्या बदामं गोळा करायचो आणि ते तोडायचं वगैरे तिथेच त्या दगडाने. आणि आम्हाला काही तेव्हा इन्फेक्शन वगैरे काहीही नाही. आणि ना मग ते फोडून आहे ना आम्ही ते खात बसायचो. परत ते लालवाले बदाम मिळायचे, ते पण असे धुवून वगैरे कधीच खाल्ले नाही, ते आधीच आम्ही खात बसायचो चावून, कारण ते आंबट गोड असे लागायचे. फायनली ही सिलेक्ट केली आहे बॉटल साधी, आणि आता आम्ही घरी चाललो. तर इथे दुकान आहे, मार्केट आहे इथे. पोलीस स्टेशन आहे. तिथे ना शनिवार मार्केट भरतं. त्याच्यामध्ये ना असे सुकी मच्छी वगैरे त्या ताई मावशी आणि आजी घेऊन बसलेल्या असतात. पाहू शकतो म्हणजे बस स्टँड पण इथेच आहे.
आणि ना त्यात पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे सगळ्यांनी आता प्लास्टिकचे कवर्स घातलेले आहेत त्याच्यावरती, पाणी पडू नये म्हणून मच्छीवरती. पण मच्छी खूप छान मिळते आणि ते खूप छान अशी क्वांटिटी देतात. म्हणजे 50 रुपयाचा एक वाटा असो जवल्याचा. आता 100 रुपयाचा घेतला ना तर 3 वाटे मिळतात. आणि आज ना पावसामुळे कदाचित कमी आहे इथे बसलेली, पण एरवी ना असे पूर्ण ती साईड पण भरलेली असते. इथे बसलेले असतात सगळं घेऊन. आणि आता आम्ही रिक्षासाठी जातो आहे. फायनली आता आम्ही घरी जाणार आहोत. खूप वेळ झाला, दुपार झाली आहे. पण सकाळी जे आम्ही निघालो होतो ते म्हणजे थांबलो होतो जरा प्रिन्सिपलशी बोलायला, पण प्रिन्सिपलच आल्या नव्हत्या त्यांच्या. खूप वेळ थांबलो होतो आम्ही आणि आता आम्ही घरी चाललो आहे. कारण की श्री कंटाळा जातो. 2 तास आम्ही तिथेच बसलो होतो शाळेमध्ये, पण प्रिन्सिपलच आल्या नाहीत. आणि आमच्या इथे ना छान अशी एक शाळा म्हणजे छोटी तयार केली आहे. 7वीपर्यंत आहे आणि क्लास वगैरे घेतात इथे. खूप छान आहे शाळा. छोटी छोटी मुलं म्हणजे नवीनच सुरू केली. पहिली पण होती पण ती बंद झाली, आता नवीन सुरू केली. आणि इथे ना मी माझे व्हिडिओ करता करता चालते ना, जर ते चाळीतले म्हणजे बिल्डिंगमधले जे म्हणजे काका वगैरे ते जे विचारतात की काय करताय तुम्ही, कसले व्हिडिओ काढताय. फायनली आता घरी आलो आहे. इतकं बरं वाटतं ना, घर जसं जवळ येतं ना तसं खूप बरं वाटतं खरंच. आपण कुठेही गेलो ना पण घराची आठवण पहिली येते. कधी एकदा ते जातो आणि आपण घरी म्हणजे पोचतो असं होतं आपल्याला. म्हणजे ते तो सुकून असतो ना, म्हणजे ते शीतल शांतता आपल्याला आपल्या घरीच मिळू शकते. फायनली आलो, बसलो आहे जरा हातपाय धुवून. आणि इतकं म्हणजे असं आल्याला गरम झालेलं ना, आणि त्याच्यात ना लाईटच गेली होती. इकडे आमच्या इथे ना लोअर शेडिंग पडते, त्याच्यामुळे ना सारखी लाईट जाते आणि खूप हालत खराब होते. आणि मी असं ऑमलेट करते गरम गरम. आल्यावरती भात, अंड्याचं कालवण, चपात्या सकाळी केलेल्या माझ्या, आणि ऑमलेट. तर त्याने बाहेर ना इतकं छान वातावरण झालेलं ना, पाऊस पडत होता मस्त. दिवस वगैरे आमची बघा इथे आणि छान वाटत होतं. फार हवेमध्ये ना असं गारवा निर्माण झाला होता, मस्त वाटत होतं एकदम. आणि त्यात गरम गरम जेवण. आता श्रीरंग आणि श्रीरंगचे बाबा दोघे जेवून झालेले आहेत आणि आता मी जेवून घेते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा ते नक्कीच सांगा प्लीज. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या चॅनलला, कारण की माझा चॅनल ग्रो झाला ना तर आपण पुढे म्हणजे मी काही अजून काहीतरी अजून नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. इथे भात, कालवण आणि ऑमलेट. मी चपाती जास्त खात नाही, कधीतरीच खाते. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.